तर चला आम्ही महादेवाच्या यात्रेला चाललोय गणेश महादेवनगरमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला तुम्हाला महादेवाची यात्रा दाखवते कशी असते कशी नाही. तर बघू शकता माझ्या महादेवाच्या मंदिरामध्ये आलेले आहे मी दर्शन घेण्यासाठी. तर मुलांनाही म्हटलं पाया पडून घ्यावं. तर पाया पडण्यासाठी आली. त्याच्यानंतर नारळही फोडायचा. तर अशा प्रकारे गर्दी आहे आणि इथं छोटंसं दार आहे आणि बघू शकता बायका इथं किती जमलेल्या आहेत. गर्दी खूप आहे पाया पडण्यासाठी. तर आता माझा नंबर आलेला आहे आतमध्ये जाण्याचा. तर मी गेले आतमध्ये आणि महादेवाचं दर्शन घेतलं. तर अशा प्रकारे पिंडही आहे. तिथं पेढाही ठेवला आणि बाहेर पण पालखी उभा केलेली आहे इथं बघू शकता. तर इथं पण उदबत्तीही लावली आणि पायाही पडली, पेढाही ठेवला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मलाही लावला असं भंडारा इबीत लावलं. आणि मग बघू शकता मी नारळ इथं फोडून घेते. तर एक दगडा नारळ आपटला एकदाच आणि लगेचच फुटला. तर तिथं पायाही पडली आणि यात्रेमध्ये आलेले आहे बघू शकता. अशा प्रकारे यात्रा भरलेली आहे. तर खूप खेळणंही आलंय. तर इथं 2च पाल आलेले आहेत. तर सामानही म्हटलं थोडंसं घ्यावं पण खूपच महाग होतं त्याच्यामुळं थोडंसंच घेतलं. तरी अशी भरली आहे आमची महादेवनगरची यात्रा. तर कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर रोहन जम्पिंग जपाकमध्ये उड्या मारून आलाय. खूपच त्याला घामी आलता. तर बघू शकता अशा प्रकारे भरली यात्रा आणि याच्यामध्ये रोहन उड्या मारतो. मी ब्लॉग बनवायचा प्रयत्न केला थोडासा तुम्हाला दाखवण्याचा. तर इथं मग जाताना घरी खायलाही घेतलं. आणि चला मग कसं वाटतंय मंदिर ही सजवलेलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि यात्रा आमची कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय.